मावशी एक मसाला ताक द्या ना. ताई एक चहा द्या आणि एक नानकेट घेतो. अरे तू तर इंटरव्ह्यूला दिसला होतास ना. हो. कसं झालं मग? छान. अच्छा, भेटूच. कॉकरोच जनता पार्टी ज्वाइन की कि नहीं? जस्टिस सूर्यकांत ने स्टेटमेंट दिया था कि आ जाते हैं कॉकरोच की तरह सिस्टम को खत्म करते हैं, कॉकरोच खराब जनता करते हैं, पार्टी. और ये आरटीआई अरे असं कुठं नाव असते का? मीडिया अरे पर्सन माणसं काय कॉकरोच आहेत का? भाई एक बात बताओ. माणसं वाघ सिंह बिबट्या तरी कुठे आहेत? पण कित्येक पॉलिटिकल पार्टीच्या झेंड्यावरती असतात ना वाघ सिंह बिबट्या. आणि मला सांगा सर, कॉक्रोच काय वाईट आहे? रोजच्या गॅसच्या आगीच्या धगीतून, चपलांच्या मारातून वाचतो बिचारा. कित्येक तर गर्दीच्या ठिकाणी जाता जाता चेंगरण्यापासून वाचतो. कित्येक वेळा चेंगरला जातो, पण तरीही उठतो, अंग झटकतो आणि कामाला लागतो. काय माहितीये, त्याचं सर्वायव्हिंग स्किल भारी आहे. ते तर आहे. आपल्या माणसांचं तरी काय हो, आपण पण रोज रस्त्याच्या खड्ड्यात पडून मरता मरता राहतो. कधीही कोसळू शकतो अशा पुलावरनं घरी येतो. पावसाळ्यात अनैसर्गिकरित्या आलेल्या पुरात वाचतो. जॉब रिजेक्शन, पेपर लीक, बेरोजगारी, महागाई यांचा मारा सहन करत सर्व्हाइव्ह करतो. तुम्हाला माहिती आहे आपल्यात आणि कॉक्रोचेस मध्ये काय सिमिलॅरिटी आहे? काय? सर्व्हायव्हिंग स्किल. कॉक्रोच मरत नाही, अडॅप्ट होतात. पण मला सारखं वाटतं या सगळ्या चळवळीचा, या सगळ्या आंदोलनाचं भविष्य काय माहित नाही, पण सत्तेचा माज असलेल्या बोकडांना हे कळायला पाहिजे की या सिस्टीमच्या घाणीत वाढलेले कॉक्रोचेस त्यांची तब्येत बिघडवू शकतात. बरोबर आहे. आणि स्वास्थ्य जर नीट ठेवायचं असेल तर सिस्टीम क्लीन करणं गरजेचं आहे. एम आय राईट? नाईस टू मीट यू.